आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष। सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांच्या 168व्या जयंतीनिमित्त इंद्रधनु विचारमंच फाउंडेशनच्या वतीने गोपाळ गणेश आगरकर सुधारक राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार 2024 हा कार्यक्रम सोमवार दिनांक 15 जुलै रोजी सकाळी 9 वाजता सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय विद्यानगर कराड येथे आयोजित केला आहे। या पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्रातील ज्येष्ठ संपादक मधुकर भावे यांना राज्यस्तरीय सुधारककार गोपाळ गणेश आगरकर जीवनगौरव या पुरस्काराने तसेच मान्यवर पत्रकारांचाही राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, सुप्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील, टेंभुगावच्या लोकनियुक्त सरपंच सौ रुपाली युवराज भोईटे, उद्योजक रामकृष्ण वेताळ, सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाने उपस्थित राहणार आहेत। यावेळी ज्येष्ठ संपादक मधुकर भावे मुंबई यांना सुधारककार गोपाळ गणेश आगरकर जीवनगौरव पुरस्कार, सचिन जवळकोटे सोलापूर कार्यकारी संपादक दैनिक लोकमत सोलापूर, सोनाली शिंदे मुंबई वरिष्ठ पत्रकार साम टीव्ही चॅनल, दीपक प्रभावळकर आवृत्ती प्रमुख दैनिक तरुण भारत सातारा, गजानन चेनगे दैनिक सामना सातारा जिल्हा प्रतिनिधी यांना सुधारककार गोपाळ गणेश आगरकर राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे। थोर समाज सुधारक, संपादक, शिक्षणतज्ञ गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कराड तालुक्यातील टेंभू येथे 14 जुलै 1856 साली अत्यंत सामान्य कुटुंबात झाला। आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात समाज जागृतीच्या कार्यात आगरकरांचे अतुलनीय योगदान आहे। लोकमान्य टिळकांच्या केशरी वर्तमानपत्राचे संपादक म्हणून काम पाहिले। समाज सुधारणेबाबत आग्रही असणाऱ्या आगरकरांनी सुधारक वर्तमानपत्र सुरू केले। केसरी व मराठा या वृत्तपत्रांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक समता, स्त्री पुरुष समानता आणि विज्ञाननिष्ठा अशी सुधारणावादी भूमिका त्यांनी सातत्यपूर्ण जपली। बुद्धी प्रामाण्यवादाचा पुरस्कार करणाऱ्या आगरकरांचे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या उभारणीतही त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती। महाराष्ट्रातील समाज सुधारकांच्या मांदियाळीत सुधाकरकार गोपाळ गणेश आगरकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल। गोपाळ गणेश आगरकर यांची जन्मभूमी असलेल्या कराड येथे होत असलेल्या पत्रकारांच्या पुरस्कार सोहळ्यात बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन इंद्रधनु विचारमंच फाउंडेशनचे विश्वस्त विकास भोसले, नितीन ढापरे, संदीप चेनगे, प्रमोद तोडकर, अशोक मोहने, माणिक डोंगरे यांनी केले आहे। इंद्रधनु विचारमंच फाउंडेशननं यंदाचे पुरस्कार जाहीर केलेत आणि त्यामध्ये पत्रकारितेचा पुरस्कारासाठी त्यांनी माझी निवड केलेली आहे। यासाठी मी आधी त्यांचे आभार मानतोच, पण हा पुरस्कार एका संस्थेचा नाही आहे, एका शहराचा नाही आहे, तर सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांच्यासारख्या मोठ्या माणसाच्या नावानं हा पुरस्कार मिळतोय, म्हणून मला त्याच्याविषयी मोठा अभिमान आहे। पुरस्कार हा एका कुठल्या घटनेला नाही आहे, कुठल्या एका बातमीला नाही आहे, किंवा मी काही पुस्तकं लिहिली त्या संदर्भात एखाद्या पुस्तकाचा पण हा पुरस्कार नाही, तर गेल्या 26 वर्षापासून जी काय पत्रकारिता करतोय त्याचं अवलोकन करून त्यांनी जी माझी निवड केलेली आहे असं त्यांच्याकडनं मला सांगण्यात आलं। वास्तविक पत्रकारिता ही नोकरी आहे, सध्या पत्रकारिता हा व्यवसाय पण आहे, पण नोकरी करत असताना, व्यवसाय करत असताना एक सामाजिक भान बाळगण्याची गरज असते। कदाचित माझ्याकडून ते घडलं असेल, माझ्या प्रत्येक बातमीत असेल, लेखात असेल, किंवा माझ्या प्रत्येक शब्दामध्ये असेल, ते सामाजिक भान आहे आणि त्यात लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी ही पत्रकारिता करायची असं अजाणतेपणी सुरुवात केली पत्रकारितेला, तेच ठरवलं होतं। 26 वर्ष ते पाळलं गेलं, म्हणून आणखी एक पुरस्काराची भर पडते। त्याबद्दल इंद्रधनुच्या सगळ्या सदस्यांचं मी आभार मानतो आणि अभिमान बाळगतो की आगरकरांच्या नावाचा पुरस्कार मिळतो। इंद्रधनु विचारमंच फाउंडेशन ही कराडमधली एक धडपड्या आणि उपक्रमशील अशा पत्रकारांची संघटना आहे। इंद्रधनुचे जसे 7 रंग असतात तसे त्याच पद्धतीने हे वेगवेगळे रंग असे एकत्र आलेल्या अशा पत्रकारांची ही एक संघटना आहे आणि सामाजिक बांधिलकी मानून काही ना काही उपक्रम राबवण्याची एक परंपरा ह्या इंद्रधनु फाउंडेशननं सुरू केलेली आहे आणि कराड तालुक्याला जो एक मोठा वारसा लाभलेला आहे त्यामध्ये टेंभू ज्यांचं जन्मगाव होतं त्या सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांच्या नावानं सुधारककार गोपाळ गणेश आगरकर पत्रकारिता पुरस्कार हा उपक्रम या संस्थेनं चालू केला
आणि यंदाच्या पुरस्कारासाठी माझी या फाउंडेशननं माझी निवड केली, त्याबद्दल मी या सगळ्या संस्थेचा, त्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा अतिशय मनापासून ऋणी आहे. खरं तर कराडचा जो एक वैचारिक सांस्कृतिक एक वारसा आहे, तो वारसा जतन करणं हे एक मोठं काम आहे आणि तीही संस्था करते आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यावेत तितके कमी आहेत. मी 1991 साली कराडला पुढारीला जॉईन झालो आणि तिथून माझी पत्रकारिता खऱ्या अर्थानं सुरू झाली, कारण अधिकृतपणे मी त्यावेळी पुढारीला जॉईन केलं होतं. त्याच्या आधी किरकोळ स्वरूपात कृष्णा एक्सप्रेस, सह्याद्री एक्सप्रेस किंवा दैनिक ऐक्यला थोडंफार लेखन मी करत होतो, पण अधिकृतपणे पत्रकारिता 1991 मध्ये मी पुढारीला जॉईन झालो. 5 वर्ष पुढारीला कराडला मी पत्रकारिता करत होतो. अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी मी काम केलं. अनेक तोडफोड विषय मी चांगल्या पद्धतीनं मांडले, रोखठोक मांडले. अनेक विषय माझे असेंब्ली क्वेश्चन झाले आणि त्याच कराडमध्ये पत्रकारिता करत असताना मी सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजमध्ये शिकत होतो. तिथं माझं MA विथ फिलॉसॉफी तिथपर्यंत शिक्षण झालं. त्याच महाविद्यालयामध्ये हा पुरस्कार वितरणाचा सोहळा होतोय. ज्या कराडमध्ये मी पत्रकारिता केली त्या कराडमधल्या संस्थेच्या वतीनं हा गौरव होतोय. हा त्यामुळे माझ्या दृष्टीनं माझ्या मातीत होणारा गौरव आहे आणि त्यामुळे मी अतिशय आनंदी आहे आणि कृतकृत्य झाल्यासारखं वाटतंय. ही माझी खरं तर प्रामाणिक भावना आहे. पत्रकारिता करताना एक विधायक दृष्टिकोन ठेवून आणि शोधपत्रकारितेचा वसा घेऊन मी अनेक वर्ष काम करतोय. अनेक विषय जिल्ह्यातले मोठ्या प्रमाणावर मी हाताळलेले आहेत आणि त्याला चांगले यशही मिळालेलं आहे. त्याबद्दल अनेक वरुणराज भिडे पारितोषिकासारख्या एका पुरस्कारानेही माझा सन्मान झाला होता. जर्नलिस्ट फाउंडेशनच्या नवरत्न दर्पण पुरस्कारानेही माझा सन्मान झालेला होता आणि आज इंद्रधनु फाउंडेशनच्या वतीनं हा माझा सन्मान होतोय. हा लाख मोलाचा सन्मान माझ्यासाठी आहे आणि त्याबद्दल या संस्थेला मी मनापासून धन्यवाद देतो. आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी. बातमी निपक्ष, सदैव दक्ष.